शीलाच्या पतीचा मृत्यू झाला, त्यामुळे ती तिच्या भावाजवळ मदत मागायला गेली. परंतु तिच्या भावाने मदत करण्यासाठी तिला सरळ सरळ नकार दिला. ती निराश होऊन घरी आली. आता ती रोज आपल्या बाळासाठी प्यायला एका दुकानातून फ्रीमध्ये दूध आणायची आणि त्या बदल्यात त्या दुकानवाल्याच्या घरी जायची. एक दिवस जेव्हा तिच्या भावाला तिची आठवण आली, तेव्हा तो तिला भेटायला घरी गेला. पण शेजारच्यांनी सांगितलं की ती दुकानवाल्याच्या घरी राहते, ती चुकीचं काम करते. तिचा भाऊ रागाच्या भरात त्या दुकानवाल्याच्या घरी गेला. परंतु समोरचे दृश्य पाहून शीला आपल्या 6 महिन्याच्या मुलीला घेऊन आपल्या भावाच्या दरवाजावर उभी होती. 15 दिवसांपूर्वी तिच्या पतीचा मृत्यू झाला होता. 15 दिवस तर नातेवाईक, शेजारचे पाजारचे तिला खायला द्यायचे आणि काही पैसे देऊन सुद्धा जात होते. परंतु आता 2 दिवसांपासून तिच्या घरात खाण्यासाठी काहीच वाचले नव्हते. तानं बाळ दुधासाठी सारखं रडत होतं. थकून हारून शीला आपली बॅग उचलून आज आपल्या भावाच्या घरी पोहोचली होती. शीलाचा भाऊ चांगला पैसेवाला माणूस होता. त्याने खूप मोठे शानदार घर बांधले होते आणि घराच्या बाहेर एक मोठी गाडी सुद्धा उभी होती. दरवाजा उघडला आणि तिचा भाऊ आपल्या पत्नीसोबत बाहेर आला आणि आपल्या बहिणीला पाहून म्हणाला, "काय झालं शीला? तू संध्याकाळच्या वेळी इथे का आली आहेस? कपड्यांची बॅग सुद्धा तुझ्या हातात आहे." आपल्या भावाचा कडक आवाज ऐकून बिचारी शीला लज्जित झाली आणि म्हणाली, "दादा, माझ्याजवळ राहण्यासाठी दुसरे कोणतेच घर नाहीये. कमावणारा तर मरून गेला. आता मी कसं या मुलीला सांभाळू?" शीलाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. परंतु भाऊ काय उत्तर देणार त्या अगोदरच शीलाची वहिनी म्हणाली, "सांभाळता येत नाही तर मुलं कशाला जन्माला घालता? आम्ही काही ठेका उचलला आहे का तुमच्या मुलीला सांभाळायचा? आमचा खर्चच खूप मुश्किलने पूर्ण होतो. स्वतःच्या नवऱ्याला तर खाल्लंस, आता माझं घर बर्बाद करण्यासाठी आली आहेस." आपल्या वहिनीचे बोलणे ऐकून शीलाचे मन तुटून गेले. तिला माहिती होते, जर वहिनीनेच घरात जागा दिली नाही तर दादा घरात घुसून सुद्धा देणार नाही आणि हेच झाले. तिच्या दादाने मान झटकली आणि म्हणाला, "माझ्या घरात आधीच जागा कमी आहे. मुलांना एक एक रूम आहे. तुला कुठे ठेवू? त्यामुळे घरी परत जा. पुढे मी बघून घेईन. कधी कधी तुला भेटायला येत जाईल. सगळ्या जगातल्या बायका कमावतात. तू काही वेगळी आहेस का? तुला घर बसल्या खाण्यासाठी पैसे मिळायला?" दादाचे बोलणे ऐकून शीलाच्या डोळ्यात अश्रू आले होते. ती म्हणाली, "देवासाठी दादा मला आतमध्ये येऊ दे. तुझ्याशिवाय मला कोणाचाच आधार नाहीये रे. या निरागस तान्या बाळाला सोडून मी कामावर कशी जाऊ? तिला कुठे ठेवू?" शीलाच्या बोलण्याने तिच्या वहिनीच्या कपाळावर तर आठ्याच उठल्या. तिने तिच्या नवऱ्याला मागे सरकवले आणि स्वतः पुढे आली आणि म्हणाली, "माझ्या घरावर नजर ठेवण्याची अजिबात गरज नाहीये. आम्ही स्वतः आमच्या मुलांना खूप मुश्किलने सांभाळत आहोत. जर तुला तुझ्या मुलीला सांभाळता येत नाही तर अनाथ आश्रममध्ये फेकून दे ना आणि मग जिथे मर्जी असेल तिथे निघून जा. पण इथून पुढे आमचं डोकं खायला येऊ नकोस. चल जा इथून." शीलाच्या वहिनीने तिला हाताने धक्का दिला आणि तिचा भाऊ पाठीमागून आरामात हे दृश्य पाहत होता. शीला ओल्या डोळ्यांनी आपल्या बाळाला छातीशी लावून भावाच्या दरवाजातून माघारी फिरली होती. शीलाचे पती जिवंत होते तेव्हा सुद्धा तिची परिस्थिती चांगली नव्हती. पण आता तर तिने 2 दिवसांपासून काहीच खाल्ले नव्हते. छोटे बाळ भुकेने व्याकुळ झाले होते. घराचे भाडे डोक्यावर होते आणि शीलाजवळ तर द्यायला 1 रुपया सुद्धा नव्हता. जेव्हा खूप वेळ बाळ शांत झाले नाही, तेव्हा शीलाने आपला पदर पाण्याने ओला करून तिच्या तोंडात टिप टिप करायला सुरुवात केली. बाळाला वाटले की फिडर आहे. काही वेळ तर ती प्यायचा प्रयत्न करत राहिली, पण नंतर खूप रडू लागली. शीलाला आपल्या बाळाची अवस्था पाहावत नव्हती. थकून भागून ती घरातून बाहेर निघाली. घराच्या परिसरात एक मोठी दुधाची डेअरी होती. तिचा पती सुद्धा जिवंत असताना त्या डेअरीमधून बाळाला दूध आणत होता. शीला डेअरीत गेली. दुकानावर बसलेले मोठे शेठ राहुलने डोक्यापासून ते पायापर्यंत शीलाला पाहिले आणि तिला म्हणाला, "कितीचे दूध हवे आहे?" त्याने विचारले तर शीलाने लज्जित होऊन मान खाली केली आणि म्हणाली, "माझ्याजवळ पैसे नाहीयेत, पण माझी मुलगी खूप भुकेलेली आहे, त्यामुळे मला दूध हवे आहे." शीलाचे बोलणे ऐकून तो शेठ तिच्याकडेच पाहत राहिला आणि मग तो शीलाला असे काही बोलला
की ते ऐकून शीला डोक्यापासून ते पायापर्यंत थरथर करत 2 पावले मागे सरकली. शेठ राहुल हसायला लागला आणि म्हणाला, जर तुला असे करायचे नसेल तर दूध सुद्धा मिळणार नाही. जा, जिथून घ्यायचे आहे तिथून घे. त्याचे बोलणे ऐकून शीला लाचार होऊन पुन्हा रडू लागली. घरी छोट्या बाळाला तडपताना सोडून आली होती. दूध घेतल्याशिवाय घरी सुद्धा जाऊ शकत नव्हती. इच्छा नसूनही ती शेठ राहुलच्या गोष्टीला तयार झाली. शेठ राहुल वेगळ्या अंदाजात हसला आणि त्याने दूध बांधून शीलाच्या हवाली केले आणि तिला म्हणाला, अर्ध्या तासात परत ये. त्याचे बोलणे ऐकून शीला मेलेल्या पावलांनी दूध घेऊन घरी पुन्हा आली आणि घरी येताच तिने दूध फीडरमध्ये टाकून आपल्या बाळाला पाजले. बाळ दूध पिऊन आरामात झोपून गेले. परंतु शीलाचे डोळे अश्रूंनी भरले होते. तिला माहिती होते टाईम होऊन गेला आहे. शेठने दिलेली वेळ सुरू झाली आहे. तिने मनावर दगड ठेवला आणि बाळाला उचलून घरातून बाहेर निघाली. काही वेळातच ती शेठ राहुलच्या मोठ्या घरासमोर उभी होती. दरवाजा उघडला गेला आणि ती आतमध्ये गेली. आता शीला रोजच दूध घेतल्यानंतर त्या डेअरीवाल्याच्या घरी जाऊ लागली. आजूबाजूच्या लोकांनी काही दिवस तर लक्ष दिले नाही, पण मग लोक तिच्यावर नजर ठेवू लागले. त्या दिवशी सुद्धा शीला किचनमध्ये स्वयंपाक करत होती आणि तिची मुलगी अंगणात पडलेल्या कॉटवर खेळत होती. जेव्हा टिनू मावशी घरात आली, ती संपूर्ण परिसरात जाशू मावशी या नावाने प्रसिद्ध होती. ती डोक्यापासून ते पायापर्यंत शीलाला पाहू लागली आणि तिला म्हणाली, अरे वा, क्या बात है, नवीन नवीन साडी नेसली आहेस. नवऱ्याला मरून जास्त दिवस सुद्धा झाले नाही आणि तू असले धंदे करत फिरत आहेस. नक्की चक्कर काय आहे? त्या टिनू मावशीचे बोलणे ऐकून शीला वाईटरित्या घाबरली आणि म्हणाली, काय बोलत आहात टिनू मावशी? असे काहीच नाही. ही साडी मला कोणीतरी दिली आहे. शीलाचे बोलणे ऐकून टिनू मावशी हसायला लागली आणि म्हणाली, हां, माहिती आहे. आम्हाला सगळं काही माहिती आहे की हे कपडे तुला कोणी दिले आहेत. या कढईत तर बघा, ओहो, पनीर बनत आहे. तुझ्याजवळ तर दुधासाठी पैसे नव्हते. आता हे पनीर कुठून आले? टिनू मावशी संशयाच्या नजरेने शीलाला डोक्यापासून ते पायापर्यंत पाहत होती आणि शीला घाबरून स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हाच तिचे बाळ रडू लागले. तिने बाळाला उचलले आणि शांत करू लागली. तेव्हा टिनू मावशी अचानकच म्हणाली, मला वाटते तुझ्या मुलीला भूक लागली आहे. चल, ते सगळी कामं सोडून दे आणि त्या शेठच्या घरी निघून जा. तिथूनच मिळते ना तुला दूध आणि हे सगळं काही. टिनू मावशीचे बोलणे ऐकून शीला हक्काबक्का झाली, पण ती काही बोलणार त्या अगोदरच टिनू मावशी घरातून बाहेर निघून गेली. बाहेर निघून जाताच तिने संपूर्ण परिसरात बातमी पसरवली की शीला नवीन नवीन कपडे घालून पनीरची भाजी बनवत होती. याचा अर्थ तिची परिस्थिती आता चांगली झाली आहे, पण ती तर स्वतः काहीच कमावत नाही. मग शेवटी कोण आहे जो तिला हे ऐशो आराम देत आहे? संपूर्ण परिसरात हळूहळू चर्चा होऊ लागली. रोज शीलाच्या घरी कोण ना कोण येत होते आणि तिला उलटसुलट प्रश्न विचारत होते. शीला आता थकली होती, परंतु तिचा नाईलाज होता. जर तिने कुणाला मदत मागितली तर सगळे मागे हटत होते. थकून हारून तिला तोच पर्याय निवडावा लागत होता. ती डेअरीवर जात होती, शेठकडून दूध विकत घेत होती आणि तो तिला तेच म्हणायचा जे पहिल्या दिवशी म्हणाला होता. इच्छा नसूनही शीला मजबूर होऊन त्याच्या घरी जात होती. परंतु शीलाच्या दादाच्या आणि वहिनीच्या कानापर्यंत ही बातमी पोहोचली नव्हती. शीलाचा म्हातारा बाप जो मुलगा आणि सून सोबत राहण्यासाठी मजबूर होता, त्याला बातमी मिळाली होती की शीला रडत कडत दादाच्या दरवाजावर मदत मागण्यासाठी आली होती, परंतु तिला रिकाम्या हाताने परत पाठवले होते. ते खूप अस्वस्थ होते. शीलाच्या बापाने म्हणजे सुभाषरावांनी आपल्या मुलाला खूप समजवण्याचा प्रयत्न केला होता की बाळा, तू शीलाला या अवस्थेत एकटीला सोडू शकत नाही. ती विधवा आहे आणि तिचं आता वयच काय आहे. हा समाज एकट्या स्त्रीला राहून देत नाही. माहिती नाही ती आता कसे जीवन जगत असेल. कमावणारा तर मरून गेला. त्याचे तर स्वतःचे घर सुद्धा नव्हते, भाड्याचे घर होते. त्या रमेशला मरून पूर्ण 3 महिने निघून गेले आहेत आणि तू तुझ्या बहिणीची साधी खबर सुद्धा घेतली नाहीस. आपल्या सासऱ्याचे बोलणे ऐकून शीलाची वहिनी म्हणाली, जास्त आम्हाला समजवण्याची गरज नाही.
तुमची मुलगी तरुण आहे आणि हातपाय सुद्धा सलामत आहे. कमावून खाईल. आम्ही आमच्या मुलांचा खर्च पूर्ण करू, तुमचे नखरे झेलू आणि तुमच्या मुलीला सुद्धा पाळू. या घराच्या बाहेर अनाथाश्रमचा बोर्ड लावून टाकते की ज्याचा काहीच ठिकाणा नाहीये तो इथे येऊन राहू शकतो, कारण आमच्याजवळ फुकटचे पैसे आहेत ना. आपल्या सुनेचे अशा प्रकारचे बोलणे ऐकून सुभाषराव शांत बसले आणि त्यांचा मुलगा शैलेश शांतपणे आपल्या पत्नीचे चालणारे तोंड पाहत होता. त्याला काही फरकच पडत नव्हता की त्याच्या पत्नीने त्याच्या वडिलांचा किती मोठा अपमान केला होता. सुभाषराव मनावर दगड ठेवून शांत बसले. जर त्यांचा नाईलाज नसता आणि ते चालू फिरू शकले असते तर कधीच आपल्या मुलीची चौकशी करण्यासाठी गेले असते. पण नाईलाज तर हा होता की ते व्हीलचेअरवर पडून होते. एक दिवस शीला सकाळच्या वेळी मुलीचे दूध घेऊन परत आली तेव्हा झटपट आपल्या घरातील कामे उरकायला लागली, कारण तिला शेठ राहुलच्या घरी जायचे होते. आता ती कामच करत होती तेव्हा परिसरातील 3-4 महिला तिच्या घरात आल्या. शीला त्यांना पाहून वाईटरित्या घाबरली होती, परंतु त्या साधारण अंदाजात बोलू लागल्या. शीला टेन्शनमध्ये येऊन सारखी घड्याळ पाहत होती. शेठने दिलेली वेळ संपत आली होती. तिला लवकरात लवकर तिथे पोहोचायचे होते, परंतु त्या महिला होत्या ज्या उठण्याचे नावच घेत नव्हत्या. त्यातली एक महिला म्हणाली, काय झालं आहे शीला? तू खूपच टेन्शनमध्ये दिसत आहेस. कुठे जायचे आहे का तुला? त्या महिलेचा प्रश्न ऐकून शीला लाचार होऊन बोटे मोडू लागली. त्यांना ती सांगू सुद्धा शकत नव्हती आणि लपवून सुद्धा ठेवू शकत नव्हती. तेव्हाच त्यातली दुसरी महिला म्हणाली, अगं तुला माहिती नाही का, रोज तर ही यावेळी शेठ राहुलच्या घरी जाते. तिथे तिचे महत्त्वाचे काम असते ना. बिचारी त्या कामाच्या आधारावरच तर जगत आहे. तुला दिसत नाही का घरात कशा नवीन नवीन वस्तू येत आहेत? कोणीतरी आहे जो तिच्यावर उपकार करत आहे. त्या दुसऱ्या महिलेच्या बोलण्यावर सगळ्यांनी माना डोलवल्या आणि शीलाला एकटक पाहू लागल्या. शीलाचे हृदय जोरजोरात धडधड करू लागले. तिला या महिलांच्या बोलण्यावर काहीच फरक पडत नव्हता. तिला तर हेच माहिती होते की शेठने दिलेली वेळ जर इकडे तिकडे झाली तर काय होईल. अचानकच ती उठली आणि त्या महिलांना म्हणाली, तुम्ही लोक पुन्हा कधीतरी या. आता मला महत्त्वाच्या कामासाठी जायचे आहे. शीलाचे बोलणे ऐकून त्या महिला विचित्र अंदाजात हसू लागल्या. त्यातली एक महिला म्हणाली, हा बहिणाबाई, आम्हाला माहिती आहे आम्ही तुझ्या धंद्यात आडकाठी करत आहोत, पण हे चुकीचे काम या परिसरात राहून होऊ शकत नाही. तुला आपले हे निर्लज्ज काम चालवायचे असेल तर इथून कुठेतरी दूर निघून जा. आजच आम्ही आमच्या नवऱ्यासोबत बोलून घेतो. हा परिसर इज्जतदार लोकांचा आहे, तुझ्यासारख्या धंदा करणाऱ्या महिलेचा नाही. अगं देवाला तरी घाबर. नवऱ्याला मरून अजून 3 महिने सुद्धा झाले नाहीत आणि तुला तुझे तारुण्य सांभाळता येत नाही. महिला एकमेकांसोबत बोलता बोलता बाहेर निघून गेल्या. पण शीलाचे हृदय वाईटरित्या बुडाले होते. त्या महिलांच्या बोलण्याने तर जसे काय तिला पाताळातच ढकलले होते. ती तिथेच अंगणात बसून मुसूमुसू रडू लागली. पण तिच्याजवळ तर एवढा वेळ सुद्धा नव्हता. घड्याळात वेळ पाहताच ती घाबरून उठली. जर 1 मिनिट सुद्धा वेळ झाला असता तर चांगले नसते झाले. झटपट तिने मुलीला उचलले आणि घराच्या बाहेर पडली. शेठ राहुलच्या दरवाजावर उभी राहून सारखी बेल वाजवू लागली. खूप वेळाने दरवाजा उघडला. शीला घाबरली होती, त्यामुळे लगेच आतमध्ये गेली आणि दरवाजा बंद झाला. त्या दिवशी रात्री शीला खूपच टेन्शनमध्ये आपल्या कॉटवर पडली होती, कारण आज जेव्हा ती परत येत होती तेव्हा परिसरातील पुरुष लोक तिला एकटक पाहून शिट्ट्या वाजवत होते आणि ते एकमेकांना बोलत होते की आता या शीलाचा काही ना काही बंदोबस्त करावाच लागेल. दुसऱ्या दिवशी शीला राहुल शेठच्या डेअरीवर जाऊ लागली. जेव्हा गल्लीतून वळाली तेव्हा अचानकच वाईटरित्या घाबरली, कारण गल्लीतला रणजित तोंडात सिगारेट दाबून उभा होता. जशी शीला त्याच्या शेजारून जाऊ लागली तेव्हा त्याने हात पुढे करून तिचे मनगट पकडले आणि तिला म्हणाला, कुठे जात आहेस? शेठच्या घरी जाण्यासाठी तुला इतकी घाई असते की बाकी कोणालाच नजर भरून पाहत नाहीस. अरे आम्ही सुद्धा रस्त्यात उभे आहोत, जरा आम्हाला सुद्धा पाहत जा की.
रणजित तिला छेडताना म्हणाला तेव्हा शीला डोक्यापासून ते पायापर्यंत थरथर करू लागली होती आणि त्याला म्हणाली, माझा हात सोड, मला माझ्या मुलीसाठी दूध आणायला जायचे आहे, उशीर होत आहे, माझं बाळ उपाशी आहे. शीलाचे बोलणे ऐकून रणजित जोरजोरात हसू लागला आणि तिला म्हणाला, अरे खरं खरं सांग, बाळ उपाशी आहे की तू उपाशी आहेस? बाळाच्या दुधाच्या नावाखाली स्वतःचा धंदा चालवत आहेस? राहुल शेठ कसा माणूस आहे हे सर्व परिसराला माहिती आहे. सांग, काय हवे आहे तुला? रुपये, पैसे, संपत्ती, दागिने हे सगळे तर घ्यायला जातेस ना तिकडे. तुझ्यासारख्या तरुण मुलीवर तर मी हे सर्व काही कुर्बान करू शकतो. रणजितचा स्वर आणि अंदाज दोन्हीही वाईट होते. शीला खूपच घाबरू लागली. म्हणाली, देवासाठी माझा रस्ता सोड, माझे बाळ घरी रडत आहे, मला तिच्यासाठी दूध घेऊन जाऊ दे. शीला जोरजोरात रडू लागली तेव्हा रणजितचा मूडच खराब झाला. त्याने तिचा हात जोरात दाबला तेव्हा शीलाच्या ओठातून अचानकच एक किंकाळी निघाली आणि तिने जोरदार धक्का देऊन रणजितला दूर ढकलून दिले. रणजितच्या तोंडून तिच्यासाठी शिवी निघाली. तो झटपट उठू लागला पण शीलाने खाली पडलेला दगड उचलून त्याच्याकडे फेकून मारला होता. दगड टोचीचा होता त्यामुळे त्याच्या डोक्याला लागताच तिथून रक्ताचा फवारा निघाला. त्याच्या तोंडून शिव्यांचे वादळ निघू लागले. तो शीलाला पकडू लागला पण शीला स्वतःला सांभाळत पुन्हा माघारी आपल्या घराकडे पळू लागली. घरी पोहोचताच तिने लगेच दरवाजा बंद केला आणि फुललेल्या श्वासावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करू लागली. आज ती खूपच वाईटरित्या घाबरली होती. छोटंसं बाळ जोरजोरात रडत होतं. आज तर ती त्याच्यासाठी दूधसुद्धा आणू शकली नव्हती. शीलाला घरातून पुन्हा बाहेर पडण्याची भीती वाटत होती. ती भिंतीला टेकून जोरजोरात रडू लागली. आपल्या नवऱ्याची तर तिला आठवण येत होती पण तिला याच गोष्टीचे राहून राहून दुःख होत होते की काश तिच्या भावाने तिला त्याच्या घरी राहण्यासाठी जागा दिली असती तर तिला हे सगळं काही सहन करायला लागले नसते. माहिती नाही ती तिथे किती वेळ बसून रडत होती परंतु बाळाच्या रडण्याच्या आवाजाने उठून उभी राहिली पण बाहेर निघण्याची तर तिची हिंमतच होत नव्हती. अशीच इकडे तिकडे फिरवून बाळाला शांत करू लागली परंतु शेठच्या घरी जाण्याची वेळ होत होती. तिला माहिती होते की एक दिवस सुद्धा गेली नाही तर तिला काय सहन करावे लागले असते. शेवटी नाईलाजाने काही वेळानंतर ती आपल्या घरातून बाहेर निघाली. बाहेर कुठेच तो रणजित दिसत नव्हता. ती झटपट पावले टाकत शेठ राहुलच्या डेअरीवर पोहोचली तेव्हा शेठ म्हणाला, काय झालं? आज तर खूप उशिरा आलीस तू. तुला माहिती नाही का काय वेळ झाली आहे? आता तुला माहिती आहे ना याचा परिणाम काय होईल? शेठ राहुलचे बोलणे ऐकून शीला घाबरली आणि म्हणाली, माफ करा शेठ, इथून पुढे असा उशीर होणार नाही. तिने लगेच दुधाची पिशवी पकडली आणि पुन्हा घरी आली. बाळाला फीडर बनवून दिले तेव्हा जाऊन ते शांत झाले. दूध पिऊन शीलाची मुलगी झोपून गेली तेव्हा तिने बाळाला उचलले आणि बाहेर निघाली. आता ती सरळ शेठ राहुलच्या घराकडे निघाली होती. आज परिसरात नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती. प्रत्येकजण तिला एकटक पाहत होता. कोपऱ्यातल्या बायका उभ्या राहून तिला एकटक पाहत होत्या पण शीलाला पहिलाच उशीर झाला होता. तिने कोणाकडेच लक्ष न देता पटपट जाऊन शेठ राहुलच्या घराची बेल वाजवली आणि आतमध्ये जाऊन दरवाजा बंद केला. बाहेर उभ्या असलेल्या महिला आणि पुरुष लोक हे पाहून माना हलवू लागले. या शीलाचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल. तिने तर आपल्या परिसराला गटार बनवले आहे. हे काही पुरुष लोक होते जे कोपऱ्यातल्या चहाच्या टपरीवर बसून गप्पा मारत होते. रणजित सुद्धा त्यांच्यामध्ये होता. अशी बाई आपल्या परिसरात राहिल्यामुळे आपल्या घरातल्या बायका सुद्धा बिघडतील, हाच कामधंदा सुरू करतील. चांगलं हेच होईल की या शीलाला धक्के मारून इथून हाकलावून दिले पाहिजे. रणजितने लोकांना पूर्णपणे भडकवले होते आणि त्यांनी सर्वांनी हा पक्का निर्णय घेतला होता की शीलाला धक्के मारून तिच्या घरातून बाहेर काढायचेच. आणि या लोकांच्या मध्ये शीलाचा घरमालक सुद्धा सहभागी होता. आता त्यानेच शीलाला घर सोडण्याची गोष्ट केली असती तर शीला तिथे कशी राहू शकली असती? शीलाला या सर्व गोष्टींचा अंदाज नव्हता. शीलाच्या भावाचे घर दुसऱ्या शहरात होते. अजूनपर्यंत तिथे ही बातमी पोहोचली नव्हती. परंतु शीलाचे वडील सुभाषराव खूपच टेन्शनमध्ये होते. ते जेव्हा झोपायचे तेव्हा त्यांना त्यांची लेक रडताना स्वप्नात दिसत होती. एक दिवस त्यांच्या हिमतीने उत्तर दिले,
सुनबाई आपल्या माहेरी गेली होती, संधी चालून आली होती. ते आपल्या मुलासोबत ही गोष्ट बोलू शकत होते. ते आपल्या मुलाला म्हणाले, बाळा, तू किती कठोर मनाचा आहेस रे. तू आपल्या विधवा बहिणीला घरात जागा दिली नाहीस, पण तू कमीत कमी तिकडे जाऊन तिची चौकशी करू शकतोस. काही पैसे तिच्या हातात देऊ शकतोस. वडिलांचे बोलणे ऐकून शैलेशने मान डोलवली आणि म्हणाला, माझ्याजवळ फालतूचे पैसे नाहीत, मी का घेऊन जाऊ. त्याचे बोलणे ऐकून सुभाषरावांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी आपल्या कुर्त्याचा खिसा तपासला तेव्हा काही 100च्या नोटा काढून मुलाच्या हातात दिल्या आणि म्हणाले, मला तिकडे जाता आले असते तर मी स्वतः नक्कीच गेलो असतो, पण माझ्याकडून माझ्या मुलीला हे पैसे देऊ नये. कदाचित तिला याची गरज असेल. त्याने पैसे हातात पकडले तर त्याला थोडी लाज वाटली, पण आपल्या जवळचे पैसे त्यात मिळवले नाही आणि ते 400 रुपये घेऊन खिशात टाकून घरातून रागात बाहेर निघाला. शीलाचे घर तिथून थोडे लांब होते, पण 4 चाकी गाडीऐवजी मोटरसायकलवर बसून तो तिच्या घराकडे निघाला. जसा तो तिच्या परिसरात पोहोचला तेव्हा दुकानात बसलेल्या 4-5 लोकांनी त्याच्याकडे चकित होऊन पाहिले. अरे, हा तर त्याच शीलाचा भाऊ आहे, तीच शीला जी आपल्या परिसराला खराब करत आहे. एका माणसाचा आवाज शीलाच्या भावाच्या कानावर पडला तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. नाव तर या माणसाने त्याच्या बहिणीचेच घेतले होते. त्याने नजर अंदाज केले आणि सरळ आपल्या बहिणीच्या घराकडे पोहोचला, परंतु दरवाजावर तर कुलूप होते. शैलेशला टेन्शन आले. तो आजूबाजूला पाहू लागला. शीलाचे इथे नातेवाईक सुद्धा नव्हते. कुठे गेली असेल. आता तो याच विचारांमध्ये होता की पाठीमागून त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला आणि म्हणाला, काय झालं भावा, इथे का उभा आहेस. या वेळेला तर तुझी बहीण आपल्या धंद्यावर असते. तू चुकीच्या वेळेला इथे आला आहेस. ती तर काही तासांनी माघारी येते तेव्हा कुठे तिच्या घरातील चूल जळते. त्या रणजितच्या बोलण्यावर शैलेशचे डोके सटकले आणि तो मोठ्याने बोलला, काय बकवास करत आहेस, माझी बहीण अशी नाहीये. त्याचे बोलणे ऐकून रणजित जोरजोरात हसू लागला आणि त्याच्यासोबत असलेले 3-4 टुकार मुलं सुद्धा हसू लागली. अरे भावा, तू तर आज आला आहेस. आम्ही तर रोज हा तमाशा पाहत आहोत. तुझ्या बहिणीचा कोणीच कमावणारा नाहीये, पण घरात ऐशो आराम वाढत चालले आहेत. ती रोजच शेठ राहुलच्या डेअरीतून फुकटचे दूध आणते आणि त्या बदल्यात शेठच्या घरी कितीतरी तास घालून परत येते. आता ती तिथे आरती करण्यासाठी तर जात नाही ना. ती मुलं पुन्हा एकदा हसू लागली. शीलाच्या भावाचे शैलेशचे रक्त उसळू लागले. त्याचे गाल लाल पडू लागले आणि तो म्हणाला, कुठे आहे शेठ राहुलचे घर, मला आत्ताच्या आत्ता तिथे घेऊन चला. सगळी मुलं त्याला शेठ राहुलच्या घराचा रस्ता दाखवू लागले आणि थोड्याच वेळात ते त्याला घेऊन शेठ राहुलच्या घरी पोहोचले होते. शेठ राहुलचे घर खूपच मोठे होते. आतून नोकरांचा काम करण्याचा आवाज येत होता. दरवाजा सुद्धा उघडा होता. शैलेशने मागे पुढे पाहिले नाही आणि दरवाजा खोलून सरळ आतमध्ये गेला. त्याची इच्छा होत होती की जर त्याला शीला दिसली तो तिचा खूनच करेल. त्याला एवढा तिचा राग आला होता की त्याची बहीण इतके चुकीचे काम करत होती, त्यामुळे त्याची इज्जतच गेली होती. शेठ राहुलच्या घरात तर कोणीच दिसत नव्हते, पण आवाज मात्र ऐकू येत होते. शैलेशच्या मागे परिसरातील काही लोक सुद्धा आतमध्ये आले होते. ते सगळे या विचारात होते की आज शीलाला रंगे हात पकडायचे. परिसरातील लोकांचा शेठवर सुद्धा खूप राग होता आणि ते त्याच्या संपत्तीवर जळत होते. त्यामुळे त्या सगळ्यांचा पक्का निर्णय झाला होता की आज राहुल आणि शीलाला रंगे हात पकडायचे आणि त्यांना दगडाने मारून मारून रक्तबंबाळ करायचे. तेव्हा शैलेश चकित झाला. एका खोलीच्या दरवाजाच्या बाहेर शीलाची चप्पल दिसली. अरे, ही तर शेठ राहुलची खोली वाटत आहे. नक्की तुझी बहीण आतमध्ये असेल. रणजितने शीलाच्या भावाला अजून राग दिला तेव्हा त्याचे रक्त सळसळले. त्याने सरळ पुढे होऊन दरवाजावर एक जोरदार लाथ मारली तेव्हा दरवाजा उघडला गेला. पण समोरचे दृश्य पाहून त्याच्या पायाखालून जमीनच सरकली. फक्त शैलेशच्या नाही तर तिथे आलेल्या प्रत्येक माणूस हक्काबक्का उभा होता. त्यांना हे सर्व पाहण्याची तर आशाच नव्हती. समोर शीला दिसत होती, पण डोळे मोठे करून आपल्या भावाला पाहत होती.
तिला विश्वासच बसत नव्हता की दादा अचानकच येऊन पोहोचेल. शीला बेडवर बसली होती, पण ती एकटी नव्हती. बेडवर आणखी कोणीतरी होते जे झोपले होते. एक म्हातारी महिला होती जी शेठ राहुलची म्हातारी आई होती, जी खूप वर्षांपासून हालचाल करू शकत नव्हती. लकवा झाल्यामुळे त्यांना आपला एक हात सुद्धा हलवता येत नव्हता. आणि या क्षणी शीला त्यांच्या तोंडात पातळ डाळीचे छोटे छोटे चमचे भरवत होती. शेजारी ठेवलेल्या पाण्याच्या बादलीमुळे कळत होते की काही वेळापूर्वी शीलाने त्यांना आंघोळ घालून त्यांची कपडे बदलली होती. शीला हैराण झाली होती की तिचा भाऊ अशा प्रकारे न सांगताच कसा काय आला. तो सरळ शेठ राहुलच्या घरात कसा काय घुसला. शैलेशला अंदाज आला होता की जे काही त्याला सांगितले होते ते सर्व खोटं होतं. त्याने पलटून त्या माणसांना पाहिले तेव्हा ते सुद्धा लज्जित होऊन एकमेकांना पाहत होते. आणि तेव्हाच खोलीतून शेठ राहुल सुद्धा बाहेर आले. त्यांना सगळ्यांना एकत्र उभे पाहून राहुल चकित झाला आणि म्हणाला, तुम्ही सर्वजण इथे काय करत आहात आणि न विचारता माझ्या घरात कसे काय आलात? राहुलने कडक आवाजात विचारले तेव्हा रणजित त पप करू लागला आणि म्हणाला, आम्हाला तर या माणसाने इथे आणले आहे. हा शीलाचा भाऊ आहे. त्याला वाटले की शीला इथे काहीतरी चुकीचे काम करत आहे. रणजितने सगळा आरोप शीलाच्या भावावर ढकलला. शीलाचा भाऊ घाबरून त्यांच्याकडे पाहू लागला. आता शेठ राहुल लालबुंद होऊन त्याच्याकडे पाहत होता आणि त्याला म्हणाला, वा, विधवा बहीण जिवंत आहे की मेली आहे ही गोष्ट माहिती करण्यासाठी आता तुला वेळ मिळाला का? आणि आला आहेस तर संशय घेऊन की बहीण जर कोणते चुकीचे काम करताना पकडली गेली तर तू तिला जिवंत मारशील, बरोबर ना? शेठ राहुलने गर्जना करत विचारले तर शीलाच्या भावाने घाबरून होकारार्थी मान हलवली. शेठ राहुलच्या चेहऱ्यावर घृणा पसरली आणि तो म्हणाला, लाज वाटायला हवी तुला. जेव्हा तुझी बहीण पहिल्यांदा माझ्या डेअरीवर दूध मागण्यासाठी आली होती, तिची मुलगी घरी उपाशी होती आणि तिच्या चेहऱ्यावरून वाटत होते की ती किती मजबूर आहे. तिच्याकडे देण्यासाठी 1 रुपया सुद्धा नव्हता. आणि मी त्याच दिवशी विचार केला होता की या महिलेला मी मदत नक्कीच करणार. मी तिला साफ म्हणालो की भीक मागण्याऐवजी कष्ट कर. माझी आई म्हातारी आणि लकवा झाल्यामुळे आजारी असते. तिची काळजी घेण्यासाठी माझ्या घरी कोणीच नसते. काही वर्षांपूर्वीच माझ्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. मुलं त्यांच्या जीवनात व्यस्त आहेत आणि अशात मला एका महिलेची गरज होती जी माझ्या आईची एखाद्या मुलीसारखी काळजी घेईन. आणि शीलाने खरंच हे करून दाखवले. ती बरोबर वेळेला येऊन माझ्या आईला आंघोळ घालून तिचे कपडे बदलत होती, तिला जेवण भरवते, तिच्या बारीक सारीक गोष्टी पाहते आणि काही वेळ तिच्यासोबतच घालवते आणि तिची काळजीसुद्धा घेते. आणि जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा ती तिच्या मुलीला घेऊन इथून निघून जाते आणि या बदल्यात मी तिला पैसे देतो आणि तिच्या गरजासुद्धा पूर्ण करतो. पण या समाजात प्रामाणिक आणि चारित्र्यवान महिलेला कोणीच जगून देत नाही. एवढेच नाही तर तिच्या डोक्यावर पदरसुद्धा टिकून देत नाही. तिच्यावरती चुकीचे आरोप करायला सुरू केले. त्या बिचारीला आपली बाजू मांडण्याचा प्रयत्नसुद्धा करू दिला नाही. सगळे परिसरातील लोक मला घाबरतात, त्यामुळे कोणीच माझ्या घरी येऊन मला विचारण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही. पण शीला नेहमी परिसरातील लोकांच्या चुकीच्या आरोपामुळे घाबरून रडायची. पण ती मजबूर आहे कारण तिला पैशांची गरज आहे. त्यामुळे इथे येणेसुद्धा ती सोडू शकत नव्हती. शेठ राहुलच्या बोलण्याने शीलाचा भाऊ लज्जित होऊन पाणी झाला होता. फक्त तोच नाही तर त्याच्यासोबत आलेले परिसरातील लोक जे शीलावर चुकीचे आरोप लावत होते ते सुद्धा खूप शर्मिंदा झाले होते. आणि शीला आपले अश्रू साफ करत होती. अचानक शेठ राहुल बोलला, तुम्ही लोकांनी एका चांगल्या स्त्रीला बदनाम करण्यात कोणतीच कसर सोडली नाही. आता चांगले हेच आहे की जर शीलाचा भाऊ इथे आहे तर मी तुझ्यासमोर शीलासोबत लग्न करण्याचा प्रस्ताव मांडतो. म्हणजे एका विधवा स्त्रीला कमीत कमी आधार तरी मिळेल आणि मलासुद्धा एका चांगल्या स्त्रीची साथ मिळेल. माझ्या आईची काळजी घेण्यासाठी एक स्त्रीसुद्धा या घरात येईल. शेठ राहुलचे बोलणे ऐकल्यावर शीला हैराण होऊन डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागली. आणि इकडे शीलाचा भाऊ सुद्धा खूप हैराण झाला होता. शेठ राहुल एक चांगला व्यक्ती होता आणि इज्जतदार होता.
मग त्या शीलाच्या भावाला नकार द्यायला काय अडचण असेल? तो तसाच उलट्या पावलांनी घरी गेला आणि आपल्या वडिलांना सुभाषरावांना सगळं काही तिथे घडलेले सांगितलं. भले सुभाषरावांना सुद्धा काय अडचण होती, उलट ते खूपच खुश होते की मुलीचा संसार पुन्हा चालू होणार होता. त्यांनी त्यांच्यासमोर शीला आणि शेठ राहुलचे लग्न करून दिले. अचानकच आपले जीवन बदलल्यामुळे शीला खूपच हैराण झाली होती. ती तर फक्त आपले कर्तव्य पूर्ण करत होती, पण आता शेठ राहुलच्या घरी तिचा समान हिस्सा होता. जीवनाने तिला कठीण दिवस तर दाखवले होते, आता चांगले दिवस तिची वाट पाहत होते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तिने शेठ राहुलसोबत लग्न करून बरोबर केली की चूक, मला कमेंट्स करून नक्की सांगा. फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.